नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. राजकीय शिमगा ही निवडणूक एखाद्या राजकीय शिमग्याप्रमाणे निवडणुकीचा शिमगा अशी आहे. म्हणजे काय तर आरोप प्रत्यारोप, त्याचबरोबर राष्ट्रीय नेत्यांच्या सभा, त्यानंतर त्या सभांमध्ये जो गोंधळ होतो, त्यातून जो आरोप प्रत्यारोप होतो, बंडाळी, नाराजी, बंडखोरी, त्याचबरोबर एखाद्याचा उदय जसा सुजय विखे पाटलांचा भाजपमध्ये झालाय. भाजपसाठी जो सत्ताधारी पक्ष आहे देशातला आणि राज्यातला, या भाजपसाठी यंदाची निवडणूक खूप प्रतिष्ठेची आहे. कारण गेल्या 2014च्या निवडणुकीत भाजपला सबंध देशात 282 जागा मिळाल्या होत्या. लोकसभेत भाजपचे 2014ला 282 खासदार निवडून गेले होते. मध्यंतरी असे सर्वे आले की भाजपच्या खासदारांची संख्या 17व्या म्हणजे आगामी लोकसभेत घटेल. मध्येच पुलवामा, बालाकोट स्ट्राईक, अभिनंदनची घरवापसी हा एपिसोड झाला आणि पुन्हा मग राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजप बाजी मारून नेईल अशी चर्चा सुरू झाली. अजूनही काही जाणकारांना असं वाटतं की यंदाची ही निवडणूक ही खरंच लोकांच्या प्रश्नांवर, जे रिअल इश्यूज आहेत, जे निवडणुकीचे मुद्दे असायला हवेत, त्या मुद्द्यांवरती लढली जाईल. त्याच मुद्द्यांवर मतदार आपापल्या उमेदवाराला, पक्षाला मतदान करतील आणि मग त्या दृष्टीनं राजकीय पक्षांचा प्रचार नेमका कसा असेल. भाजपनं ठरवलंय राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद अशा मुद्द्यांना घेऊन ही निवडणूक रंगवायची, फिरवायची. दुसरीकडे विरोधकांचंही ठरलंय की प्रादेशिक मुद्द्यांना घेऊन महागाई, बेरोजगारी, विकास, शेतकऱ्यांचा रोष, नोटबंदी, जीएसटी मुळे व्यापाऱ्यांमध्ये काही रोष असेल तर तो, असे सगळे विषय एनकॅश करून ही निवडणूक पुढे न्यायची. पण महाराष्ट्रातल्या 48 लढती जर का आपण बघितल्या, एक एक करून सगळीकडचं चित्र स्पष्ट होत आहे. तर महाराष्ट्रातल्या 48 लढतींपैकी किमान 26 ते 27 लढती अशा आहेत की ज्या इंटरेस्टिंग आहेत. अनेक ठिकाणी उलटफेर होऊ शकतो. याचा अर्थ असा आहे की सध्या कोणतीही एक अशी लाट दिसत नाहीये. कदाचित मोदींची लाट ही पुन्हा येऊ शकेल, पण सध्या तरी जे राजकीय ध्रुवीकरण वातावरणात दिसतंय त्यानुसार असं सांगावं लागतंय की इव्हनली पॉइज बॅटल्स, म्हणजे समसमान संधी असणारी ही निवडणूक दिसते. त्यात उमेदवाराची स्वतःची क्षमता किती आहे, की तो निवडून कसा येऊ शकतो, त्याचा जनसंपर्क कसा आहे, त्याच्या पक्षाचं पाठबळ त्याच्या मागे कसं असणार आहे, यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. आणि म्हणूनच जिथं आपण असं म्हणतो की 26 ते 27 लढती महाराष्ट्रातल्या अशा आहेत की जिथे इंटरेस्टिंग सामना आहे, त्यावरच आज आपल्याला शिमगा करायचा आहे, म्हणजे चर्चा करायची आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये भाजपचे प्रवक्ते भालचंद्र सिरसाट आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते रत्नाकर महाजन आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत धनराज वंजारी, हे वंचित बहुजन आघाडीचे वर्ध्याचे उमेदवार आहेत. नेहमी त्यांची ओळख आपण माजी पोलीस अधिकारी असं करत असो, पण आता त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. उद्या परवाकडे ते उमेदवारी अर्जही भरणार आहेत. आपल्यासोबत दुसरे उमेदवार आहेत, ते म्हणजे राजकीय विश्लेषक आहेत, बीआरएसपीचे नेते अशी ओळख आपण आजवर करून द्यायचो. आता ते नागपूरमधून उमेदवार असणार आहेत. ते म्हणजे ॲडव्होकेट सुरेश माने. विदर्भ निर्माण महामंच या बॅनर खाली ते बीआरएसपीचे उमेदवार असणार आहेत नागपूरमधून. तसंच आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय तटकरे सुद्धा आहेत. मी सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो. चर्चेला सुरुवात करतो ती आधी भालचंद्र सिरसाट यांच्यापासून, कारण भाजपची पहिली यादी, सत्ताधारी पक्ष आहे, कधी यादी जाहीर करतो याविषयीची उत्सुकता एक पत्रकार म्हणून मला आणि अनेकांना लागली होती. अखेर 182 उमेदवारांची यादी आज जाहीर झाली. त्यात 16 उमेदवार हे महाराष्ट्रातले आहेत. 2 विद्यमान खासदारांना भाजपनं डच्चू दिलेला आहे. एक म्हणजे सुनील गायकवाड, लातूरचे विद्यमान खासदार, त्यांचा पत्ता कट केलाय. त्यांच्या जागी सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरं म्हणजे जे अपेक्षित होतं
नगरचे जे विद्यमान खासदार आहेत दिलीप गांधी यांचं तिकीट कापलेलं आहे. त्यांच्या जागी नुकतेच काँग्रेसमधून आयात केलेले सुजय विखे पाटील यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. तिसरं म्हणजे संजय काका पाटील असतील, कपिल पाटील असतील, संजय धोत्रे असतील, अशांची तिकीटं कापली जातील अशी जी चर्चा होती ती फोल ठरलेली आहे. त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे. रक्षा खडसे यांच्या जागी स्वतः एकनाथ खडसे यांना उमेदवारीसाठी भाजप आग्रह करत होता अशी चर्चा होती, पण रक्षा खडसे यांनाही उमेदवारी दिली गेलेली आहे. असं सगळं झालेलं आहे. 16 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. भालचंद्र सिरसाट, इथून पुढं अशी माहिती मिळते की आज 2 विद्यमान खासदारांचा पत्ता कट झालाय. आणखी 6 ते 8 विद्यमान खासदारांचा पत्ता भाजप कट करणार आहे. नाही, आपण जो शब्दप्रयोग वापरताय पत्ता कट हा आपल्या पत्रकारितेसाठी शोभणारा असला तरी भाजपच्या काय तुमच्यामुळे आम्ही पण नॅरेटिव्ह मध्ये बोलायला लागलोय. नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. मी तुमच्यावरती आक्षेप घेत नाही, पण भाजपच्या संस्कृतीमध्ये कुठल्याही कार्यकर्त्याला अमरत्वाचा पट्टा दिलेला नाही. बदल हा अपरिहार्य आहे. इथे काय घराणेशाही किंवा एक संस्थानिक शाही इथे चालत नाही. इथे बदल होण्याची वेगवेगळी कारणं असतात. कधी कधी त्या माणसाचं खूप चांगलं काम असतं नाही. जसं उत्तर मुंबईतून राम नाईक जी जेव्हा सातत्याने निवडून येत होते तेव्हा त्यांना सांगितलं तुम्ही निवडणूक लढवू नका, आणि त्यांच्यापेक्षा तुलनेने फार ज्युनियर असे गोपाळ शेट्टी त्यांना ती निवडणूक लढवायची संधी दिली. परंतु राम नाईकांच्यावर ते कुठला अन्याय न करता त्यांना राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. एका मोठ्या उत्तर प्रदेश सारख्या राज्याचे ते राज्यपाल आहेत. त्यामुळे भाजपमध्ये बदल हाच काय म्हणतात ते बदल हा असला पाहिजे. जर बदल नसेल तर मग सर्वच काही जसं पाण्यातही डास निर्माण होतात, पाण्यातही घाण साचते, बॅक्टेरिया होतात, वाहतं राहिलं पाहिजे पाणी तरच ते शुद्ध राहतं. तसं भाजप हा वाहता पक्ष आहे. त्यामुळे आदरणीय दिलीप गांधीजी असतील, लातूरचे उमेदवार असतील किंवा इतर कुठले अनेक जे भविष्यात असतील त्या सर्वांना हा योग्य न्याय दिला जाईल. पण आता या यादीमध्ये त्यांचं नाव नाही हे सत्य असलं तरी भाजपचा आज सर्वांगीण विचार करून पूर्ण देशाचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण, त्या जिल्ह्याचं राजकारण विचार करून दुसऱ्याला एखाद्याला प्राधान्य दिलेलं असेल तर ते भाजपच्या निर्णय क्षमतेचा विजय आहे आणि हा लोकशाहीच्या विजयामध्ये परावर्तित होईल. ठीक आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते रत्नाकर महाजन सुद्धा आहेत. सॉरी सर, रत्नाकर महाजन आहेत आपल्यासोबत. सर, जसं काँग्रेसची पहिली यादी आली होती 5 नावं आली होती आणि माझा अनुभव बघता मी असा विचार केला की ही जी 5 नावं आहेत ज्यामध्ये नागपूरहून नाना पटोले यांना उमेदवारी दिली गेली आहे किंवा नामदेव उसेंडी यांचं नाव होतं, प्रिया दत्त यांचं नाव होतं, मिलिंद देवरा यांचं नाव होतं, सुशीलकुमार शिंदे यांचं नाव होतं. ही नावं AICCची आहेत. म्हणजे ही मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी ठरवलेली नावं दिसत आहेत. दुसरी जी यादी आली त्यामध्ये अनेक ठिकाणी असं वाटलं की ही नावं राज्यातून गेलेली आहेत आणि त्यावरती कन्फर्मेशन हे वर झालं आणि ती नावं जाहीर झाली. मला अजूनही असं वाटतं की काँग्रेस खरंच उमेदवारांच्या बाबतीत खूप जागरूक आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये, असं मला वाटत नाहीये. तुम्हाला तसं का वाटत नाही हे तुमचं तुम्हाला माहिती, पण ती चर्चा इथं नाही. इथं जी चर्चा आहे ती अशी आहे की 7 टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांपैकी पहिल्या 2 टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या याद्या एक एक पक्ष हळूहळू जाहीर करीत आहे. त्याप्रमाणे काँग्रेसने सुद्धा 2 याद्यांमध्ये आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. काँग्रेसच्या संघटनात्मक पद्धतीप्रमाणे निवडणूक विषयक प्रक्रियेप्रमाणे प्रदेश काँग्रेसनी प्रत्येक मतदारसंघात आपल्या मतानं 2 किंवा 3 नावांची शिफारस केली होती. त्यातलं एक नाव हे सेंट्रल इलेक्शन कमिटीने सिलेक्ट करायचं होतं. त्याच्या आधी स्क्रुटिनी कमिटीने चर्चा केली, मग सेंट्रल इलेक्शन कमिटीने शिफारस केली आणि त्यानुसार हे झालं. त्यामुळं काही जागा या राहुल गांधी किंवा खरगे यांच्या मताप्रमाणे गेल्या आणि काही प्रदेश कमिटीच्या म्हणण्याप्रमाणे गेल्या. याला काही अर्थ नाही. थोडक्यात म्हणायचं झालं तर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. राज्याच्या शिफारशी आणि केंद्राचं फायनल से या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून ह्या याद्या झालेल्या आहेत.
सर, माझा प्रश्नाचा रोख असा होता, मी फक्त उदाहरणं देतो, बघा मग उत्तर द्या. रत्नाकर महाजन, बघा पुण्यातनं कसं आहे की जर का भाजपनं गिरीश बापटांना तिकीट दिलं तर मग आपण प्रवीण गायकवाडांना उभं करायचं असं काँग्रेसला वाटू शकतं. भाजपला असं वाटतंय की जर का काँग्रेसनी मोहन जोशींना तिकीट दिलं तर मग आपण संजय काकडेंना किंवा आणखीन अनिल शितोळेंनाच रिटेन करायचं. सांगलीच्या बाबतीत तसंच आहे. सांगलीचा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरीला सोडायचा की पुन्हा प्रतीक पाटलांना उमेदवारी द्यायची आणि पुन्हा मग तसंच रामटेकच्या बाबतीत आहे. मुकुल वासनिक यांना तिकीट द्यायचं की नितीन गडकरींना द्यायचं, आधी समोरचं तिकीट जाहीर होऊ द्या. तीच बाब लातूरच्या बाबतीत आहे. शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी दिली जाते मग आपण आपला उमेदवार ठरवूया, भाई नगराळे की शिवाजीराव काळगे. या द्विधा मनस्थितीत काँग्रेस दिसते. नाही, हे तुमचं विश्लेषण झालं आणि तुमची गृहीतकं झाली. प्रत्यक्षात पक्षांतर्गत चर्चेमध्ये अनेक गोष्टींचे विचार असतात. त्याच्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे त्या मतदारसंघाचा या आधीचा कौल, तिथली संघटनात्मक स्थिती, लोकांमधलं पक्षांचं गुडविल ऑर अदरवाईज, या सगळ्याचं मिळून एक कॉम्बिनेशन असतं आणि त्यातून हे निर्णय होत असतात. आता उदाहरणार्थ पुण्याच्या बद्दल आपण जे विश्लेषण केलं ते पूर्णपणे गृहीत आहे. त्याच्यामध्ये सत्याचा अंश किती आणि कसा हे ज्या वेळेला दोन्ही नावं जाहीर होतील त्याच वेळेला आपल्याला कळेल. ठीक आहे. आपल्यासोबत संजय तटकरे सुद्धा आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते. संजय तटकरे, तीच बाब राष्ट्रवादीची सुद्धा आहे. म्हणजे कसं की उस्मानाबाद मधून सेनेचा उमेदवार आधी जाहीर होऊ दे, लातूरच्या उमेदवाराचा पत्ता किंवा विद्यमान खासदाराचा पत्ता हा भाजपनं कट केला. उस्मानाबाद बाबत असंच आहे की सेना कदाचित नव्या उमेदवाराला संधी देईल तेव्हा आपण आपला उमेदवार जाहीर करायचा, म्हणून तुम्ही राणा जगजित सिंग यांची उमेदवारी जाहीर करत नाही ना, त्यांच्या पत्नी अर्चना पाटील त्यांची उमेदवारी जाहीर करत नाही आहात. तसंच तुम्ही भंडाराच्या बाबतीत करताय की भंडारामधनं कोणाला उमेदवारी द्यायची हे आधी भाजपकडनं ठरवू द्या. पण आता भंडारामध्ये असं कळतंय की जर का प्रफुल्ल पटेल किंवा त्यांच्या पत्नी वर्षा पटेल यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर सध्या जे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार आहेत मधुकर कुकडे हे ऐन वेळी भाजपचे उमेदवार असू शकतात. यामुळेच हे असा विलंब होतोय नावं जाहीर करायला. अशी जी एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात जास्त जर कुणी उमेदवार जाहीर केले असतील महाराष्ट्रातले तर ते राष्ट्रवादीने जाहीर केलेले आहेत. आमचे तब्बल 2 याद्या आलेल्या आहेत आणि तब्बल 17 ते 18 उमेदवार आमचे जाहीर झालेले आहेत. आणि बाकीच्या ठिकाणी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे प्रत्येक राजकीय पक्ष आपापले कॅल्क्युलेशन्स करत असतो. प्रत्येकाची एक व्यूहरचना असते. त्या व्यूहरचनेमधनं जो काही निर्णय पक्ष घेईल आणि आमची वरिष्ठ नेते घेतील तो योग्यच असेल पक्षासाठी. त्यामुळे एक उमेदवार भाजप जाहीर करतोय का किंवा शिवसेना जाहीर करतोय का त्याच्यावर आमचा उमेदवार अवलंबून असेल असं म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही आणि त्यात तथ्यही नाहीये. ठीक आहे. आपल्यासोबत ऍडव्होकेट सुरेश माने आहेत. इतर वेळी त्यांचं राजकीय विश्लेषण आपण ऐकतो, पण आता नागपूरमधून ते स्वतः उमेदवार आहेत. 2014ची नागपूरची निवडणूक मला आठवते. नितीन गडकरी विरुद्ध विलास मुत्तेमवार असा सामना थेट होता, पण त्यामध्ये आपच्या उमेदवार अंजली दमानिया सुद्धा होत्या. आता नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले असा थेट सामना नागपूरमध्ये आहे, पण ऍडव्होकेट सुरेश माने सुद्धा तिसरे उमेदवार आहेत. ते आहेत विदर्भ निर्माण महामंच BRSPचे अध्यक्ष म्हणून आहेत. त्यामुळे अंजली दमानिया यांच्या जागी आता ऍडव्होकेट सुरेश माने हे विदर्भ निर्माण महामंचचे उमेदवार आहेत. सर, मला नागपूरच्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. एकीकडे मोदी सरकारच्या विकासाचा चेहरा म्हणून महाराष्ट्रात तरी नितीन गडकरी यांच्याकडे बघितलं जातं. नाना पटोले हे विद्रोही नेते म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणारे नेते म्हणून अलीकडच्या काळात ते प्रसिद्ध झाले. काँग्रेसनं तशी किसान मंचची त्यांच्याकडे जबाबदारी सुद्धा दिली. या दोघांसमोर तुम्ही स्वतःचा पर्याय कसा उभा करू पाहताय? म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की नितीन गडकरी यांचं प्रस्त कितीही मोठं असलं तरी नागपूरची निवडणूक ही कास्ट कॉम्बिनेशनवर म्हणजे जातीय समीकरणावरती जाईल, स्थानिक मुद्द्यांवरती जाईल, राष्ट्रीय मुद्दे
किंवा एखाद्या नेत्याचा लौकिक, राष्ट्रीय सुरक्षा, चौकीदार किंवा नरेंद्र मोदींची लाट हे विषय बाजूला सारले जातील? आशिषजी, पहिल्यांदा एक स्पष्ट बाब आहे की या निवडणुकीमध्ये अशी विशिष्ट कोणतीही लाट निर्माण झालेली नाही आणि त्यामुळे त्या लाटेचा फायदा कुणाला मिळण्याची सुतराम शक्यता नाही. भारतीय जनता पार्टीने लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी वेगवेगळ्या समाजांना आरक्षण देऊन एक सहारा घेतला, त्याच्यानंतर राम मंदिराचा मुद्दा हाताळला आणि जेव्हा हे सगळ्यातून काही लाट निर्माण होत नाही, झोत निर्माण होत नाही, तेव्हा मग युद्ध सदृश्य परिस्थितीचा फायदा घेऊन एक देशप्रेमाची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यालाही त्या प्रमाणात पाहिजे तेवढे त्याला यश आलेलं नाही आणि त्यामुळं विकासाच्या कितीही गप्पा या देशामध्ये मारल्या, खऱ्या खोट्या आकडेमोडी कोरून नवीन आकडे जरी सादर केले तरी राज्यभर जनतेचे प्रश्न आहेत ते या निवडणुकीतील मुख्य अजेंडा राहणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही असं म्हणाला की विकासाचा चेहरा असणाऱ्यामध्ये नागपूरचे खासदार सन्माननीय गडकरी आहेत, पण गडकरी हे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील एक जबाबदार मंत्री आहेत आणि त्यामुळे मोदी सरकारांच्या अपयशामध्ये, त्या सरकारच्या अपयशामध्ये गडकरींचा वाटा नाही असं आपल्याला काय म्हणता येणार नाही. आणि त्यामुळं गडकरींना मोदी सरकारच्या अपयशाचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. गेल्या वेळेला विलास मुत्तेवार जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांचा पराभव जवळजवळ 2.25 लाख मतांनी गडकरींनी केलेला होता. आता या ठिकाणी अजून काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले जे आले, ते नाना पटोले हे मूळचे भाजपातून काँग्रेसमध्ये आले, म्हणजे आता त्याच्या अगोदर ते काँग्रेसमध्ये होते पण भाजपातून इकडे आले आणि त्यांच्या उमेदवारीमुळं काँग्रेस जनामध्ये किती संतोष आणि असंतोष आहे ते नागपूरची ग्राउंड लेवलची तपासणी केल्यानंतर आपल्याला समजेल. तिसरा राहिला अँगल आप या पक्षाचा जो आपण उल्लेख केला, त्या आपच्या अंजली दमाने यांना 62 की जवळजवळ 81,000 मतं गेल्या वेळेला मिळाली होती. आज तो आप सध्या माझ्याबरोबर नागपूरला आहे. विदर्भ निर्माण महामंचचा विदर्भचा आप हा विदर्भ निर्माण महामंचासोबत आहे आणि त्यामुळे नागपूरमध्ये, चंद्रपूरमध्ये जे आमचे BRSPचे दोन्ही उमेदवार आहेत ते आमच्यासोबत आप आहे आणि म्हणून तिसरं समीकरण तुम्हाला नागपूर, चंद्रपूर आणि इतर ठिकाणी डावलता येणार नाही. या ठिकाणी बाकीचे उमेदवार अजून घोषित व्हायचे आहेत. चौथा जो अँगल आपण व्यक्त केला की नागपूरचं जे सामाजिक समीकरण आहे, जी गडकरींना जवळजवळ 4.5 लाख मतं पडली ती कुठून आली, त्याचं जर विश्लेषण केलं तर या निवडणुकीमध्ये गडकरी मायनस कुठून होऊ शकतात याचा नीट सूक्ष्मपणे अभ्यास केला आणि त्याच्यावरती नेमका आघात केला तर मात्र गडकरींचं मताधिक्य, ते जरी म्हणत असले की 5.5 लाखांना मी जिंकून येईन, तरी ते मताधिक्य कमी केलं जाऊ शकतं. हे सबळ आकडेवारी आणि सबळ पुराव्यासह मी विस्तृत चर्चेत कधीही मांडू शकतो. आणि म्हणून नागपूर असेल किंवा इतर ठिकाणी, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला हा फटका बसण्याची शक्यताच आहे. आणि मी मागे एक विश्लेषक म्हणून अनेक वेळा वर्तवलंय की महाराष्ट्रामध्ये गेल्या वेळेला BJP शिवसेनेला ज्या 73 जागा मिळाल्या, त्या 73 जागा मिळणं आता सुतराम शक्य नाही. किंबहुना त्यातल्या 15 ते 17, 18 जागा या BJP सेनेला गमवाव्या लागतील. आणि राहिलं गडकरींचं सूत्र, तर आम्ही निवडणुकीमध्ये कधीही कुणी अपराजित असतो असं कधी मानत नाही. आणि शिरसाट या ठिकाणी आहेत, प्रमोद महाजन नेहमीच म्हणायचे की राजकारणामध्ये विक्ट्री कुणाची परमनंट नसते आणि डिफिटी कुणाचा परमनंट नसतो. त्यामुळं राजकीय कौशल्य असणारी मंडळी याच्यावरती विसंबून आपली रणनीती बनवतात. ती रणनीती बनवण्यामध्ये आम्ही काँग्रेसच्या नेत्यासोबतही बैठका केल्या होत्या. आता रत्नाकरजी महाजन ज्येष्ठ नेते आहेत, प्रवक्ते आहेत, अशोक चव्हाण असतील, माणिकराव ठाकरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील असतील, एक मोठं समीकरण उभं राहावं म्हणून आम्ही प्रयत्न केलेला होता. पण ज्यावेळेला काँग्रेस पक्षाला मोठं समीकरण निर्मिण्यामध्ये फारसा काही इंटरेस्ट नाही, त्यावेळेला आम्ही 13 पक्षाचा विदर्भ निर्माण महामंच, मग शेतकरी संघटना असतील,
छोटे मोठे पक्ष असतील त्यांचा आम्ही एक पर्याय नागपूर आणि इतरत्र आम्ही सक्षम दिलेला आहे आणि पहिल्या फेजमधल्या 7 पैकी 6 उमेदवार आतापर्यंत घोषित केलेले आहेत. ठीक आहे, मी जाणीवपूर्वक नागपूरची केस स्टडी ही ऍडव्होकेट सुरेश माने यांच्या निमित्तानं घेतली. पुढची केस स्टडी ही वर्ध्याची आहे. निवडणुका म्हटलं की बंडाळी आली, निवडणुका म्हटलं की नाराजी आली. वर्ध्याचं उदाहरण घ्या की रामदास तडस जे विद्यमान खासदार आहेत त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल का? कारण ते एकेकाळी दत्ता मेघे यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळं मेघे कुटुंबियांपैकीच कोणा एकाची वर्णी उमेदवारीसाठी भाजपकडनं लावली जाईल अशीही चर्चा होती की स्वतः मुख्यमंत्री नितीन गडकरी हे सुद्धा सागर मेघे यांच्या तिकिटासाठी आग्रही होते. पण मोदींनी, अमित शहांनी पुन्हा रामदास तडस यांच्यावरती विश्वास दाखवला. निवडणुका ह्या अशा असतात की तिकीट शेवटपर्यंत कन्फर्म होतं की नाही याची धाकधूक ही विद्यमान खासदाराला किंवा आमदाराला सुद्धा असते. तशी ती रामदास तडस यांनाही असण्याची शक्यता आहे. पण आता जिथं लढत ही ड्रॉ झालेली आहे, लाईन ड्रॉ झालेल्या आहेत, म्हणजे रामदास तडस विरुद्ध काँग्रेसकडून चारुलता टोकस विरुद्ध धनराज वंजारी हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणार आहेत. मला धनराज वंजारी यांना हाच प्रश्न विचारायचा आहे की मेघे कॅम्प मधून बाजूला होऊन रामदास तडस जेव्हा भाजपचे उमेदवार म्हणून ही निवडणूक लढतील आणि कदाचित मेघे कॅम्प हा नाराज आहे म्हणून या निवडणुकीत स्वतःला झोकून देईल की नाही अशी जर का चर्चा असेल तर तुम्हाला तुमची काय संधी दिसते? आणि त्याच वेळी काँग्रेसला इथं संधी आहे का हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. सविस्तर उत्तर घ्यायचं आहे पण आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आधी ब्रेक घेऊया. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. मी थेट धनराज वंजारी यांच्याकडे जाईल. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. जसं मी ब्रेक पूर्वी सांगितलं की वर्ध्याची केस स्टडी आपण का घेतो आहोत, अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी असू शकते. नाराजीमुळं खरंच एखादा मातब्बर नेता किंवा त्याचं कुटुंबीय आपल्याच पक्षाच्या प्रचारात पूर्णपणे उतरेल असं नाही, किंवा पक्षासाठी झटेल असंही नाही, किंवा आपलाच एखादा कनिष्ठ सहकारी मोठा होताना तो बघेलच असं नाही. म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे. अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आपण बघतो, ती वाचतो, प्रत्यक्ष त्याचा अनुभव सुद्धा करतो. मी पुन्हा जातोय धनराज वंजारी यांच्याकडे. वर्ध्याचे वंचित बहुजन आघाडीचे ते नेते आहेत. सर, 2 प्रश्न आहेत बॅक टू बॅक. एक तर जसं मी आधी जे गृहीतक माझ्या पद्धतीनं मला जो अनुभव आहे पत्रकारितेचा त्यावरून जे सुचलं तसं मी ते मांडलं. मेघे कुटुंबियावरती फोकस ठेवून या निवडणुकीकडे बघितलं वर्ध्याच्या. तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघता? आणि दुसरं म्हणजे सिन्सिअरली माझ्यासारख्या अनेक पत्रकारांना आणि जे राजकीय अभ्यासक आहेत त्यांना असं वाटतं की वंचित बहुजन आघाडी 80,000 ते लाखभर मतं अनेक ठिकाणी मिळवेल पण वोट कटुवाचंच काम जास्त करेल. नाही, बरोबर आहे. तुझा जो पहिला प्रश्न आहे त्याप्रमाणे मेघे फॅक्टर जो आहे तो वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने नाकारण्यात येण्यासारखा फॅक्टर नाही आहे. त्याला कुठंतरी गृहीत धरावंच लागणार आहे. कारण त्यांचा राजकीय इतिहास बघता आणि त्यांच्याबरोबर असलेले विद्यमान खासदार श्री रामदासजी तडस यांचे हितसंबंध बघता मेघे फॅक्टर हा आपल्याला विचारात घ्यावाच लागणार आहे या ठिकाणी. दुसरा प्रश्न तर कसं आहे की वंचित बहुजन आघाडी हे मताचं कटिंग करेल वगैरे जे म्हणणं आहे हे राजकीय वादविवादापुरतं ठीक आहे. पण एकंदर जेव्हा आपण पब्लिक कॉन्शियन्स जनमानसाचा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की लोकांना कंटाळा आलेला आहे त्या जुमलेबाजी, त्या पॉलिटिकल घराण्यांचा, त्या वक्तव्यांचा, त्या खोट्या प्रलोभनांचा. त्याच्यामुळं लोकांना आता इथं काहीतरी नवीन पाहिजे. आणि वर्धा जिल्हा किंवा वर्धा मतदारसंघ जो गांधींचा, विनोबांचा मतदारसंघ समजला जातो, या मतदारसंघामध्ये लोकसभेचा असं एक काहीतरी आहे की ज्यांना खरोखर विचारपूर्वक एक इंटलेक्च्युअल नेतृत्व हवं आहे का याचा आज विचार चालू आहे अगदी तळागाळामध्ये.
खेड्यापाड्यांमध्ये मी जेव्हा फिरतो तेव्हा लोक अनेकांबद्दल अनेक नाराजीचे सूर दाखवून देतात की एक माणूस किती वेळा त्याच्यानंतर त्याच्या घरातली माणसं केवळ ते नातेवाईक आहे म्हणून अगदी ग्रामपंचायतीपासून सगळीकडे फिल्डिंग, म्हणजे जसं बोललं जातं की महाराष्ट्रामध्ये सगळं राजकारण साधारण 125 घराण्यांच्या आसपास फिरतं. मग त्याच्या त्यांचेच नातेवाईक असतील, आई असेल, मुलगी असेल, जावई असेल, पुतण्या असतील, मुली असतील, यांच्यामध्ये जे चाललेलं आहे याचा लोकांना वीज आलेला आहे आणि लोक खऱ्या अर्थाने या ठिकाणी नवीन चेहऱ्याच्या शोधात. सर मी तुम्हाला थोडं थांबवतो. आपण तुमचा ऑडिओ जो आहे तो आणखीन चांगला प्रॉपर करू. मी पुन्हा तुमच्याकडे येतो, पण तुमच्याच उत्तराचा भाग घेऊन मी रत्नाकर महाजन यांच्याकडे जातो. रत्नाकर महाजन सर, मला एक प्रश्न असाही पडतो, कारण आपण 2014 मध्ये आपचा प्रयोग बघितला की वेळेवरती उमेदवार शोधले, उभे केले, हवा खूप होती आपची, पण यश मिळालं नाही. आताही प्रकाश आंबेडकर यांनी चांगली बांधणी केलेली आहे, त्यांच्या सभांना गर्दी होते, पण पक्ष संघटनाचं जे जाळं असतं किंवा पक्ष संघटन असतं त्याच्या आधारे उमेदवार कितीही चांगला असेल, त्याची पार्श्वभूमी कितीही चांगली असेल, तरी त्याला मतदारांपर्यंत पोहोचवण्यात ज्या अडचणी येतात त्यामधून मग त्याचं विजयात रूपांतर करणं कठीण होऊन बसतं. तुम्ही वंचित बहुजन आघाडी जरी प्रकाश आंबेडकर असा दावा करत असले की आम्ही मतं घेऊ, त्याचं नुकसान जे आहे ते सेना भाजप युतीला होईल, तरी सुद्धा ते नुकसान कोणाला होईल, फायदा कोणाला होईल हे आपण बाजूला सोडूया. पण जी विजयाची खात्री जी आहे ती असं वेळेवरती मोड बांधून उमेदवार शोधून उभं करणं जिथं पक्ष संघटन नाही फार कठीण जातं. आप आणि बहुजन वंचित आघाडी यांच्यामध्ये एक गुणात्मक फरक आहे, तो असा आहे. एक साम्य असं आहे की ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे दोन्ही राजकीय फॉर्म्युलेशन्स तयार झाली, पण साम्य तिथंच संपतं. फरक सुरू होतो तो असा की वंचित बहुजन आघाडीनं सुरुवातीपासून काँग्रेसशी मेलजोल करण्याचा प्रयत्न केला, पण काँग्रेस बरोबर काही कारणानं वाटाघाटी सफल होत नाही हे समजदार लक्षात आल्याबरोबर काँग्रेसवर टीका सुरू केली आणि एकीकडे काँग्रेसवर आपल्याला वाटेल त्या स्वरूपाची टीका करायची आणि दुसरीकडे 22 जागा दिल्या, 12 जागा दिल्या, 6 जागा दिल्या तर आमचा काँग्रेसशी समझोता होऊ शकतो. अशी ड्युएल राजनीती निवडणुकांच्या संबंधात कधी चालत नाही. तुम्हाला जर काँग्रेस बरोबर जायचंच होतं तर मग काँग्रेसबद्दल किमान जाहीर वक्तव्यांमध्ये तरी संयम पाळायला पाहिजे होता, तो त्यांना पाळता आला नाही. आणि एकदा तुम्ही काँग्रेसला भ्रष्ट, नालायक, अप्रामाणिक वगैरे वगैरे ठरवलं की मग तो पक्ष तुमच्या काही लोकांना कसा देईल. एक स्टेज तर अशी होती की म्हणे आम्ही त्यांना असं म्हणलं की आमचे 12 उमेदवार तुमच्या सिम्बॉलवर लढायला तयार आहेत, त्या जागा द्या. म्हणजे मग काँग्रेसनी काय 10 जागाच लढवायच्या काय महाराष्ट्रात? काँग्रेस सारख्या अखिल भारतीय स्वरूपाच्या पक्षानं महाराष्ट्रामध्ये जर 10-12 जागा लढवायच्या असतील तर महाराष्ट्राचं स्टेट युनिट बंद करणं त्यापेक्षा जास्त इष्ट ठरलं असतं. पण आता त्या सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. बहुजन वंचित आघाडीमध्ये काँग्रेसच्या मनात जराही दुस्वास किंवा द्वेष किंवा राग नाही. लोकशाहीनं त्यांना दिलेल्या अधिकाराप्रमाणे ते जनमताचा कौल मागतायत, त्याबद्दल काँग्रेस पक्षाला पूर्ण आधार आहे, पूर्ण आदर आहे. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर स्वतः लोकसभेत पोचावेत अशीही काँग्रेसची इच्छा आहे. त्याला कारणं वेगवेगळी आहेत, पण म्हणून वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग हा आपण म्हणता त्याप्रमाणे वोट कटुआ जरी झाला तरी किती वोट कटुआ होईल हा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला अनेक बड्या नेत्यांच्या सभांचा आजपर्यंत अनुभव आहे की जिथं प्रचंड सभा होतात तिथं त्याचं मतपेटीमध्ये किंवा मतदान यंत्रामध्ये रूपांतर कसं होतं याच्या अनेक केस स्टडीज आपल्याकडे उपलब्ध आहेत. अगदी बाळ ठाकरेंपासून सोनिया गांधींपर्यंत सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला हे निरीक्षण करता येईल. त्यामुळं सभांना होणारी गर्दी, त्याचं मतपेटीत होणारं रूपांतर आणि लोकांच्या मनामध्ये त्या नव्या पक्षाबद्दल असलेलं परसेप्शन आणि त्यांच्याबद्दल अन्य पक्षांचं असलेलं परसेप्शन, या सगळ्यांचं मिळून जे तयार होतं त्यातून निवडणुकीचे निकाल लागतात. ठीक आहे, आपण पुन्हा धनराज वंजारी यांच्याकडे जाऊया. सर, हा कंटिन्यू सर. नाही, आता जे महाजन सर म्हणाले ते
कसं आहे की मीडिया आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये हे दाखवण्यात आलं की एवढ्या जागा मागितल्या तेवढ्या दिले नाही, म्हणजे जागा वाटप किंवा वंचित बहुजन आघाडी ही स्वार्थी आहे किंवा प्रकाश आंबेडकर स्वार्थी आहे, त्यांना काहीतरी राजकीय हेतू साध्य करायचा आहे अशी एलिगेशन होतात की ही बी टीम आहे भाजपची, हे फक्त काँग्रेसचे मतं खाण्यासाठी आलेले आहेत, असं काही अंडर हँड डील झालेलं आहे. हे सगळं खोटं आहे. मी जेव्हा विश्लेषणात्मक दृष्टीने याचा विचार करतो तेव्हा दोन गोष्टी प्रामुख्याने माझ्या समोर येतात की या महाराष्ट्रामध्ये 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे घवघवीत यश बीजेपीला मिळालं आहे त्यामध्ये धनगर समाजाचा फार मोठा वाटा होता, कारण धनगर समाजाला या लोकांनी प्रॉमिनेस दिले होते रिझर्वेशनचे. जेव्हा ते झाले नाही पूर्ण तेव्हा 40,000 धनगरांनी पंढरपूरला स्थापन केलेली ही वंचित बहुजन आघाडी आहे, ही प्रकाश आंबेडकरनी स्थापन केली असं म्हणणं सर्वस्वी बरोबर नाही. दुसरं महत्वाचं, काँग्रेस बरोबरच्या वाटाघाटी फिसकटल्या. अनेक वेळा हे मुद्दे स्वतः प्रकाश आंबेडकरनी सुद्धा प्रकाशात आणले असताना त्याच्यावर अपभ्रंशात्मक वादविवाद आणि मीडिया पात्रणं निर्माण करण्यात आली. त्यांचा मेन मुद्दा होता की RSS आणि RSS सारख्या सक्षम संघटनांना संविधानाच्या चौकटीत तुम्ही आणणार आहात की नाही, आणि आणणार असाल तर त्याचा मसुदा द्या. मसुद्यासाठी जेव्हा यांनी डिमांड केली काँग्रेसने एक खेळी केली की तुम्हीच मसुदा तयार करा. आम्ही मसुदा तयार करण्यापेक्षा तुमचे 2 मेंबर आमचा 1-2 मेंबर असं मिळून संयुक्तरित्या मसुदा तयार करूया. या प्रकाश आंबेडकरच्या प्रपोजलला काँग्रेसला काय भीड घातली होती, त्यांनी समोर येऊन असा मसुदा द्यायला पाहिजे होता. आज जे इतके वर्षात हा देश भोगतोय एक वेस्टमिन्स्टर मॉडेलचं पाप भोगतो आहे की जिथे एखाद्या प्रायव्हेट संस्थेचा अनरजिस्टर्ड संस्थेचा सर्वा पंतप्रधानाला किंवा अमित शहा सारख्यांना किंवा राष्ट्रपतीला सुद्धा वेळ पडली आणि नसली वाडिया आणि रतन टाटाला जर वेळ पडली तर त्यांनाही आपल्या मुख्यालयात बोलवून घेत असतो. ही जी शक्ती आहे ही खरंच शक्ती आपल्या घटनेमध्ये आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेत आहे का हो, किंवा होऊ शकते का निर्माण? आणि यावर जर विचार केला अशीच तर मला वाटतं प्रकाश आंबेडकरांचं जे म्हणणं होतं ते अगदी रास्त होतं, पण त्याचा विपर्यास्त करून त्याला वेगवेगळ्या प्रकारचे मुलामे देऊन त्यांचा पूर्व इतिहास विचारात घेऊन हे मांडण्यात आलं. हा झाला एक मुद्दा. दुसरा आता जो सध्याचा मुद्दा आहे तो असा आहे की खरंच विद्यमान खासदार या ठिकाणी होते, पूर्वी ते पण खासदार काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी इतके शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले आहेत का? शेतकऱ्यांच्या 3 लाखाहून अधिक आत्महत्या भारतभरात झालेल्या आहे. शेतकरी विरोधी जे कायदे आहेत त्याच्यावर काँग्रेस सरकारच मुळात बोलत नाहीये. शेत कमाल शेत जमीन सिलिंगचा जो जमिनीचा कायदा आणलाय त्याच्यात शेत जमिनीची व्याख्या केली नाही. म्हणजे गोदरेज, अंबानी, अदानी या लोकांना हजारो एकर जमीन घेता येते पण शेतकऱ्याला 54 एकरच्या वरती जात नाही. त्याच्या पिढ्यांमध्ये जमीन वाटली गेली ते कुठं आज आलेले त्याची परिस्थिती आपण बघतोय. मूळ प्रश्नाची काँग्रेसही जात नाही आणि बीजेपीही जात नाही. आणि तुम्ही या आणि टीमची जर भाषा कराल ना तर माझं स्पष्ट मत आहे, याच्यावर मी पाहिजे ते वाद सहन करायला तयार आहे. ते असं आहे की बीजेपी ही काँग्रेसची बी टीम आहे आणि बीजेपीची काँग्रेस ही ए टीम आहे. तुम्ही सगळं जेव्हा बघता तेव्हा काही प्रतिगामी जेव्हा म्हणतात की पी.व्ही. नरसिंहराव आमचा पहिला पंतप्रधान होता या देशातला आणि तिथे बाबरीचं विघटन दिसतं, तिथे हिंदू मुस्लिम रायट दिसतात. आज ओवेसी वंचित बहुजन आघाडीमध्ये येऊन बसलेला आहे. दहशतवादाबरोबर तुम्ही हातमिळवणी केली, नक्षलवादाबरोबर तुम्ही हातमिळवणी केली, अशा प्रकारचे अलिगेशन लावले जातात. किती तकलादू आणि या देशात. ठीक आहे सर, ठीक आहे. आपण भाजपच्याच प्रवक्त्यांना ते विचारूया. भालचंद्र सिरसाट, आता जसं हे म्हणालेत की बघा काँग्रेसचाच कित्ता निवडणूक जिंकण्यासाठी जर का भाजप गिरवत असेल, फॉर एक्झाम्पल ज्या घराणेशाहीवरती आपण टीका करतो आणि मग आपल्याला लक्षात येतं की ग्रामीण जनाधार जर का वाढवायचा असेल तर जी काँग्रेसची जुनी घराणी आहेत त्यांच्याशिवाय पर्याय नाही. आणि परवाचं मुख्यमंत्र्यांचं जे स्टेटमेंट आहे ना की मोहिते पाटील या घराण्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होऊ शकत नाही, ही उपरती आहे की त्यांना नव्यानं साक्षात्कार झाला आहे हे कळेन असं झालेलं आहे. म्हणजे भाजपला असं वाटतं की जर का ग्रामीण जनाधार वाढवायचा आहे तर घराणेशाहीचे किंवा घराण्यांचे वारसदार घ्या, त्यांना तिकीट द्या. जसं आज सुजय विखे पाटलांना तुम्ही नगरमधून उमेदवारी दिलेली आहे
मग हे काँग्रेसच्याच पावलावर पाऊल नाही का? काँग्रेस मुक्त भारत, भ्रष्टाचार, दुःशासन आणि घराणेशाही मुक्त भारत करायचं म्हणजे काय करायला लागेल? पहिल्यांदा काँग्रेसमधली जी चांगली माणसं आहेत, कारण काँग्रेसमध्ये बरीच चांगली माणसं आहेत, रत्नाकर महाजन खूप चांगले आहेत. म्हणजे तुम्ही घरात शिरून वार करताय? नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानच्या घरात शिरून बोटं कापली होती. म्हणजे घरात घुसून मारणं हे छत्रपतीने आम्हाला शिकवलेलं आहे. घरात घुसून बोटं कापायची. ते सर्जिकल स्ट्राईक मध्ये झालं, पण चांगली माणसं असतात त्याला घ्यायला पाहिजे ना, बरोबर? आणि चांगली माणसं आली. काय बोलताय तुम्ही? नाही, मी हेच बोलतोय. मी येतोय तुमच्याकडे. शरद पवारांनी राड्यातून माघार घेतली, म्हणजे राड्यातून माघार घेतली असं तुम्ही म्हणता. मी म्हणतो राड्यातून, पक्षातला राडा, मतदारसंघातला राडा, त्यानंतर मग त्यांच्या घरातला राडा, या सगळ्या राड्यातून माघार घेतली. त्याचं कारण मोहिते पाटील यांचं जे वर्चस्व होतं आणि त्यांच्या घरातला जो राडा होता. तुम्हाला ते खटकलं म्हणून तुम्ही रणजित मोहिते पाटलांना घेतलं? नाही, मी तेच सांगतो ना, तुम्हाला न्याय द्यायचा आहे त्या घराण्यांना. रणजित मोहिते पाटलांना, तुम्हाला विखे घराण्यांना न्याय द्यायचा आहे, तुम्हाला मोहिते पाटील घराण्याला न्याय द्यायचा आहे. म्हणजे जे काही राडा चाललेला आहे, राष्ट्रवादीचा राडा, त्याच्यातून त्यांनी माघार घेतली. वयोपरत्वे त्यांनी माघार घेणं स्वाभाविक आहे. भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता हा नगरमध्ये, माडामध्ये उमेदवार होऊ शकत नाही का? होऊ शकतो 100%. पण नगरमध्ये कुठे झाला? तुम्ही सुजय विखेंना जाहीर केली उमेदवारी. पहिलं 100% भाजपा वाढवायची आहे, सामाजिक विस्तार करायचा आहे, भौगोलिक विस्तार करायचा आहे. आपल्या घरात पाहुणे आलेत की आपण मग नेहमी पलंगावर झोपतो, पण आपण म्हणतो नाही, पाहुण्यांना पलंगावर झोपू द्या, आम्ही खाली झोपू. दिलीप गांधींवरती आज जो अन्याय झाला, त्यांची उमेदवारी कापली गेली, त्याचं काय? कुठलाही अन्याय झालेला नाही. त्यांना योग्य न्याय दिला जाईल. प्रत्येकाला त्याचंच पद परत देणं म्हणजेच न्याय. ही व्याख्या भाजपमध्ये नाही. प्रत्येकाला न्याय दिला जातो. एका ठिकाणी दुसरीकडे त्यांना समाविष्ट करता येईल. हर्षवर्धन पाटील सुद्धा आता काहीतरी म्हणे भाजपच्या वाटेवर चांगली माणसं आहेत, कार्यक्षम आहेत, असे लोक. नाही, त्यांनी ती खारीज केलेली आहे बातमी. मी स्वतः त्यांना फोन केला, ते म्हणाले तसं काहीच नाहीये, ही बातमी पेरली गेलेली आहे, विनाकारण सर्व पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत असं चित्र उभं केलं जात आहे. मी त्या चित्राचा भाग नाही असं त्यांनी सर्व स्पष्ट केलं. पाटील चंद्रकांत दादा पाटलांच्या वाटेवर तर नक्की आहे. ठीक आहे. खरं तर हर्षवर्धन पाटलांचा विषय निघालाय म्हणून माझा मोह आवरत नाही, म्हणून मी रत्नाकर महाजन यांच्याकडे जातोय, कारण ते सुद्धा इंदापूरचे. सर, संजय तटकरेंवर खरं अन्याय होतोय, मी त्यांच्याकडे जायला पाहिजे, पण आता हर्षवर्धन पाटलाचा विषय निघालाय आणि पाटलाचा विषय निघाला म्हणून मी तुमच्याकडे येतोय. सर, एक तर ह्या घराण्यांचे जे वारसदार भाजपमध्ये चालले ते, आणि दुसरं हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये जाऊ शकतात का? अनेकांना असं वाटतंय आता जाणार नाहीत, पण लोकसभा निवडणुकीनंतर हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जातील. असं बिलकुल शक्यता नाही. त्याचं कारण असं की हर्षवर्धन पाटील काय किंवा सतेज पाटील काय किंवा सांगलीचे प्रतीक पाटील काय, या तिन्ही लोकांविषयी अत्यंत दिशाभूल करणारा भ्रामक प्रचार वेस्टेड इंटरेस्टनी चालू ठेवलेला आहे. तो त्यांच्या फायद्याचा आहे हे आज त्यांना वाटतंय, पण नंतर लक्षात येईल की ते आपल्यावर बुमरांग झालेला आहे. हर्षवर्धन पाटलांचा जोपर्यंत विषय आहे तोपर्यंत त्यांचे काका शंकरराव पाटील हे 52 सालच्या निवडणुकांपासून इंदापूरमधून निवडून येत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रातनं फक्त 2च लोक विधानसभेवर निवडून आले होते. एक होते यशवंतराव चव्हाण आणि दुसरे होते शंकरराव बाजीराव पाटील. त्यामुळं इतक्या जुन्या काळापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणारे हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये जातील याची सुतराम शक्यता नाही. त्यांनी तसं सांगितलेलं आहे. आता प्रश्न येतो घराण्यांचा. हे जे घराणेशाही चाललंय ना, ते लोकांच्या अजिबात पचनी पडत नाही, लोकांना अजिबात मान्य होत नाही, म्हणून पुन्हा पुन्हा तेच बोलायचं आणि टाइमपास करायचा, अशी ती क्लुप्ती आहे. तसं जर असतं तर भारतीय जनता पक्षाच्या घराणेशाहीचे अनेक नमुने आजपर्यंत सामाजिक माध्यमांवर फिरतायत, पण मी त्यात जात नाही. मला उगाच तू मय करायचं नाही, माझा त्यात अजिबात भरोसा नाही. प्रश्न आता असा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही ज्या पक्षाची मातृसंस्था आहे आणि ज्या संस्थेतून अत्यंत नैतिक, नीतिमान, निष्ठावान
राष्ट्रभक्त देशभक्त असे कार्यकर्ते तयार होतात, ते लोक भारतीय जनता पक्षाला आधुनिक काळामध्ये बदलत्या काळामध्ये निवडून येऊ शकतील असे कार्यकर्ते पुरवू शकत नाहीत. हे त्याच्यामागचं खरं सत्य आहे. आणि असे लोक आपल्याकडे नसल्यामुळं मग उधार उसनवारी करावी लागते. अशा रीतीनं उधार उसनवारीवर चालणारा पक्ष हा राज्याचा देशाचा शकट किती काळ चालवू शकेल हा विचार लोक केल्याशिवाय राहणार नाहीत. ठीक आहे, मी संजय तटकरे यांच्याकडे जातो. खरं तर त्यांच्याकडे आधीच जायला पाहिजे होतं. संजय तटकरे, हे बघा, माढा असेल नगर असेल, हे दोन्ही मतदारसंघ मधल्या काळात गाजले ते यासाठी कारण फोकसच शिफ्ट झाला. सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश झाला. ज्या पद्धतीनं देखावा निर्माण करून तो प्रवेश झाला, तसाच देखावा निर्माण हा रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळेस भाजपनं केला. त्यावरनं प्रोजेक्शन काय गेलं की हे दोन्ही मतदारसंघ तिथं उमेदवार हे राष्ट्रवादीचे आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री असंही विधान करतात की शरद पवार हे जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करतायत. त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेतात. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम वरनं पुन्हा शरद पवारांवरती जाहीरपणे शरसंधान साधतात. लक्षात असं येतंय की निवडणुका सर्व पक्षांच्या आहेत, पण राष्ट्रवादी आणि शरद पवार हेच चर्चेत आहेत. याचा फायदा होईल की नुकसान होईल? नाही आशिषजी, एकतर मला पहिलं धनराज वंजारी साहेब जे बोलले त्याच्यावर एक मला छोटीशी टिप्पणी करायची आहे. त्यांनी घराणेशाहीचाही त्यांनीही उल्लेख केला की 140 घराण्यांमध्ये हे राजकारण चालतं. आज ते ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करता आहेत, आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा ओवेसी असतील, हे घराणेशाहीचे प्रोडक्ट नाही आहेत का? बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकर साहेबांचे सामाजिक आणि राजकीय हे पुढे नेत नाही आहेत का? ओवेसींचे वडील हेही खासदार होते अनेक वर्ष आणि त्यांचाही घराणेशाहीला चाललेला पक्ष आहे. मग तुम्हाला त्यांची घराणेशाही चालते आणि तुम्ही दुसऱ्यांच्या घराणेशाहीवर बोट दाखवता, हे योग्य नाही. आता दुसरा एक छोटीशी टिप्पणी जे आपले शिरसाट साहेब भाजपचे म्हणाले, त्यांनी बरेच आरोप केले राष्ट्रवादीवर आणि पवार साहेबांवर त्यांनी टिप्पणी केली. मला फक्त एवढंच म्हणायचंय, त्यांनी आधीच्या सेगमेंटमध्ये जे वक्तव्य केलं ते अतिशय महत्वाचं आहे. ते काय म्हणाले की जेव्हा पाणी घाण होतं आणि त्याच्यामध्ये मच्छर आणि किडे निर्माण होतात तेव्हा ते किडे बाहेर फेकायला लागतात. म्हणजे दिलीप गांधी हे किडे आहेत का? ज्या ज्या उमेदवारांची त्यांनी तिकिटे कापली ते किडे आहेत का? आणि भाजप हे घाण पाणी आहे का? हे त्यांनी कबुली दिली आहे, त्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. आता राहिला प्रश्न बाळासाहेब आंबेडकरांनी जे पवार साहेबांवर आरोप केले, गेल्या 25 वर्षापूर्वी ही जी घटना घडलेली आहे त्याचं उत्तर पवार साहेबांनी वेळोवेळी दिलेलं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण अनेक वेळेला आणि अनेक माध्यमातून ते पुढे आलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर आज चर्चा करणं हे संयुक्तिकी नाही. आणि माझा तर स्पष्ट आरोप आहे की वंचित बहुजन आघाडी ही नक्की कुणाबरोबर लढायचंय, त्यांना भाजपशी लढायचंय की त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी लढायचंय, हे त्यांनी पहिलं स्पष्ट करायला पाहिजे. आता राहिला प्रश्न नगरचा आणि माढ्याचा तुम्ही विषय काढलात. आशिषजी, तुम्ही ग्राउंड रिपोर्टर होतात, तुम्ही सगळा भाग पिंजून काढलेला आहे, अनेक वर्ष तुम्हाला या ग्राउंड रियालिटीची कल्पना आहे. तुम्हाला खरंच असं वाटतं की या दोन घराण्यांमधल्या दोन राजपुत्रांनी पक्ष सोडल्याने राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला काही फरक पडेल? त्याच्यापेक्षाही चांगले उमेदवार एका ठिकाणी तर आम्ही दिलेला आहे, जो तरुण आमदार आहे तो तिथे सक्षम आहे आणि तोच निवडून येणार नगरमध्ये. आणि माढ्यामध्ये आमचा आता 1-2 दिवसात उमेदवार जाहीर होईल आणि माढ्याची सीट आम्ही रिटेन करू. शिरसाट साहेब काही म्हणत असतील की माघार घेतली आणि पुढे घेतली, आम्ही तर स्पष्ट सांगतो की पवार साहेबांनी माढ्यामध्ये लढायची काही गरजच नाही. आमच्याकडे एवढेच चांगले उमेदवार आहेत की भाजप तिकडे स्पष्टपणे हरणार आहे. संजय तटकरे, एक प्रश्न खरं तर मी विचारावा की नाही या द्विधा मनस्थितीत होतो, पण तो विचारावाच लागेल, ती गरज आहे. तटकरे कुटुंबियांचं घेऊ, म्हणजे आपण घराणेशाहीबद्दल बोलतो, का बोलू नये? सुनील तटकरे आमदार आहेत, आता खासदारकीला उभे राहिले आहेत. मुलगी आदिती तटकरे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहे. मुलगा अनिकेत तटकरे तोही आमदार आहे. पुतण्या अवधूत तटकरे तोही आमदार आहे.
अरे किती पद एका घरात जातील? शरद पवार, सुप्रिया सुळे, आता अजित पवार, पार्थ पवार, घराणेशाहीची लागण काँग्रेस राष्ट्रवादीकडून इतर पक्षामध्ये पास ऑन होते आहे. महाराष्ट्रात नवीन चेहरे, नवीन नेते कधी तयार होतील? आशिषजी, सगळ्या पक्षांमध्ये हा प्रश्न आहे, ही गोष्ट खरी आहे. पण बऱ्याच तरुण नेतृत्वाला ही संधी मिळते. जर 288 जागा असतील तर त्या घराण्यांच्या किती जागा आहेत हाही विचार व्हायला पाहिजे. आणि हा एक सगळ्या पक्षांनी विचार करणारा पक्ष आहे, त्याच्यामध्ये एखाद्याला सिंगल आउट करण्यात काय पॉइंट नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, मी तुमची अडचण समजू शकतो. मी जातो ऍडव्होकेट सुरेश माने यांच्याकडे, आता राजकीय विश्लेषक म्हणून जातोय. सर, एकीकडे घराणेशाही आहे, दुसरीकडे राष्ट्रीय पक्ष आहे, आणि राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह घेऊनच जर का आपण निवडणूक लढवायची झाली तर ती जिंकणं सोपं आहे असं वाटणं स्वाभाविक आहे. प्रत्येक जण राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करतो, पण तरी सुद्धा जो राष्ट्रीय पक्ष आहे तो हाच विचार करतो की आपल्या पक्षात वाढलेला, आपल्या विचारसरणीचा, आणि राष्ट्रीय पक्षांचा तर उमेदवारीचा जो मुलाखतीचा अर्ज असतो त्यामध्ये तुमची जात कोणती, तुमचे सगळे सोयरे कोणते, तुमचे नातलग कुठे कुठे आहेत ते सांगा, तुमच्या जातीची लोकसंख्या किती, हे सगळं बघितलं जातं. म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट ठरवण्याचे वेगवेगळे निकष आहेत राष्ट्रीय पक्षांचे. याला छेद देणं हे तसं सोपं नाही. म्हणजे एखादा कार्यकर्ता कितीही चांगला असला, कितीही चुणूक त्याच्यात असली, कितीही मोठा वकूफ त्याचा असला, तरी सुद्धा ही जी गणितं आहेत राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी लागणारी, ती गणितं, ती समीकरणं त्याला सोडवता येत नाहीत. अशी जी ही एक महाराष्ट्रातील नाही देशातल्या राजकारणाची एक शोकांतिका आहे की जवळजवळ बहुतेक प्रस्थापित राजकीय पक्ष हे घराणेशाहीवरती निवडून येण्यासाठी अवलंबून आहेत, हे वास्तविक सत्य आहे. त्याला थोडंसं तटकरेने एक नवीन अँगल दिला की ठीक आहे, लोकसभेमध्ये आहे ते तुम्हाला दिसतंय, पण ते विधानसभेमध्ये अजून त्यांचं प्रमाण किती आहे, म्हणजे विधानसभेमध्ये त्यांचं प्रमाण वाढावं अशा प्रकारचं ते अप्रत्यक्ष सूचित करत आहेत. या दोन गोष्टी. तिसरी गोष्ट जी आपण या नगरच्या सीटच्या उल्लेखावरून महाराष्ट्रामध्ये फार मोठी चर्चा सुरू आहे, आणि आता शिरसाट म्हणाले की आम्ही नगरची जागा रिटेन करू, तर मी स्पष्टच म्हणेन की नगरमधले बीजेपी काँग्रेसवाले चालवतात की बीजेपी वाले चालवतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळं विखे घराण्यातील व्यक्ती बीजेपीमध्ये येणं आणि त्यामुळेच बीजेपीचा यश वाढणं याच्यामध्ये काय फार मोठं कठीण नाही आहे. आता तुम्ही म्हणाल आमचे दिलीप गांधी खासदार होते, परंतु अप्रत्यक्षरित्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बीजेपी परस्पराशी संगनमत करून झेडपी असेल, तालुका पंचायत असेल, नगर परिषदा असेल, यामध्ये आपापसातील हितसंबंध जपण्यामध्ये आणि एकामेकाच्या उमेदवारांना धक्का न लावता स्वतःचं राजकारण सावरण्यामध्ये त्यांचं एक धक्का तंत्र नाही तर त्यांचं निवडून येण्याचं तंत्र त्यांनी विकसित केलेलं आहे, याचे पुरावे आपल्याला अनेकपणे देता येईल. आणि म्हणून आता एका मोठ्या पक्षाचं निवडणूक चिन्ह घेणं आणि मग तिथलं जातीयतेचं समीकरण याची मांडणी करणं, खरं म्हणजे या पार्श्वभूमीवरती आपण मगाशी आदरणीय पवार साहेबांची चर्चा करत असताना, माढाची चर्चा करत असताना या ठिकाणी तटकरे बंधू आहेत, पण आदरणीय शरद पवार यांचं निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या बीजेपी विरोधी राजकारणाचा जेव्हा प्रमुख नेता मागं हटतो तेव्हा त्याचा संदेश काय जातो. आणि मी तर खुलं म्हणेन की त्याचा संदेश अगदी एनसीपी मध्ये सुद्धा चांगला गेलेला नाही. परंतु पवारसाहेब त्यांचे सर्वोच्च नेते आहेत, ते कोण त्यांना सांगणार? तटकरे असतील किंवा अजितदादा पवार असतील हे त्यांना सांगू शकत नाहीत, आणि म्हणून त्यांना जस्टिफाय करावं लागतं. परंतु आदरणीय शरद पवार यांच्या निवडणुकीच्या माघारी प्रकरणानंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी बीजेपी शिवसेनेच्या विरोधात थोडीफार कमी झालेली आढळते. त्याच्या पाठीमागची कारणं आणखीन काय आहेत का? आणि मी जेव्हा त्याच्या पाठीमागची आणखीन काही कारणं, तेव्हा आणखीन या शब्दावरती जोर देऊन त्याला इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकू इच्छितो, जेणेकरून तो मतदारांनी सुजाणपणे समजून घ्यावा
की आणखीन काही ही कारणं आहेत का? कारण ज्या पद्धतीचं अमित शहा आणि मोदी राजकारण करतात ती मी पद्धत 2004 पासून गुजरात पासून पाहिलेली आहे, कारण गुजरातला मी प्रभारी होतो आणि तेव्हापासून त्यांची राजकीय पद्धत, राजकारणाचे विरोधकांना हाताळण्याची पद्धत, असे अनेक कांगोरे आपण या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. आणि म्हणून सध्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची आयात म्हणजे बीजेपी हे काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांचं बेबी सिटिंग करणारी प्लेस, अशा पद्धतीनंच मी महाराष्ट्रातल्या आताच्या निवडणुकीचं वर्णन करेल. ठीक आहे, मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतोय, कारण आजची जी चर्चा होती त्यामध्ये अनेक मुद्दे होते, असे मुद्दे की जे निवडणुकीवरती खूप परिणाम करतात. म्हणजे वेगवेगळे परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये असते. कुठे राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असतो, कुठे एखादा नेता हा लार्जर दॅन हिज पार्टी असतो, किंवा एखाद्या ठिकाणी तिथले जे स्थानिक मुद्दे असतात त्याच्या पलीकडे मतदार विचार करत नाही. एखाद्या ठिकाणी पक्षाची गरज म्हणून एखाद्याला आयात केलं जातं, त्याची लाट येऊ शकते. एखाद्या ठिकाणी एखादा असा कळीचा मुद्दा असतो की तो अगदी ट्रिगर होतो आणि मग सगळं निवडणुकीचं स्वरूप तिथलं स्थानिक हे पलटतं. पण यंदाची जी निवडणूक आहे, मी अनुभवानं सांगतो, जसा जसा प्रचार पुढे जाईल तशी तशी ही निवडणूक इव्हनली पॉइज होईल. इथं कुठली लाट सध्या तरी दिसत नाहीये आणि जे लोकांचे म्हणून प्रश्न आहेत, रिअल इश्यूज आहेत, त्यावरती ही निवडणूक जाईल असं मला तरी या क्षणी वाटतंय. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 27 ते 28 अशा लढती आहेत की ज्या इंटरेस्टिंग लढती आहेत. त्याचा मोठा परिणाम हा निकालावरती होणार आहे. 23 मेला लोकसभेच्या निकाल आहे आणि त्या निकाला अंती मग 17व्या लोकसभेचं चित्र काय असेल, ती त्रिशंकू असेल, बहुमताची असेल, पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होऊ शकतील का, पुन्हा भाजप सत्तेत येईल पण तिथे मोदी असतील का, अन्य कोणी असेल, किंवा महाराष्ट्रातला एखादा मंत्री जो आज आहे तो उद्या पंतप्रधान असेल, असं अनेक काही घडू शकतं. ते कसं घडू शकतं याचं वेळोवेळी विश्लेषण आपण या कार्यक्रमातून करतच राहणार आहोत. तुर्तास इथंच थांबूया. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.